मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं गुरुकृपा अकॅडमीवरती. आज आपण जी सराव प्रश्नपत्रिका घेत आहोत, या प्रश्नपत्रिकेमधील मागील वर्षीचे बरेचसे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत. हे प्रश्न सर्व व्यवस्थित ऐकून घ्या, व्हिडिओ पूर्ण पहा. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मागील वर्षी आलेला प्रश्न या वर्षीच्या परीक्षेमध्ये येत असतो. तेव्हा व्हिडिओ थोडा लांब झाला तरी व्यवस्थित पहा प्रत्येक प्रश्न आणि त्याला दिलेले ऑप्शन्स सुद्धा समजून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये रिकामी जागाचा अंतर्भाव होतो. कोणती पातळी विचारलेली लक्षात घ्या, आकलन पातळीमध्ये. आणि या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत: स्मरण, अभियोग्यता, मर्मदृष्टी आणि सर्जनशीलता. आपल्याला या पर्यायांकडे पाहून लगेच आपला पर्याय टिक करायचा नाही, तर या पर्यायांपैकी अधिक उत्तर किंवा अधिक पर्याय बरोबर असल्यामुळे त्यांचा ग्रुप आपल्याला दिलेला आहे. ए पर्याय काय म्हणतो तर 1 आणि 2, बी पर्याय 2 आणि 3, सी पर्याय 1 आणि 3, डी पर्याय 2 आणि 4. जेव्हा आपण आकलन पातळीवर पोहोचतो त्यावेळेस आपल्याला स्मरण झालेलं असावं लागतं, जी की पहिली पातळी आहे अध्यापनाची. आणि त्याबरोबरच आपल्याला मर्मदृष्टी सुद्धा प्राप्त व्हावी लागते, जी की आपल्याला ती गोष्ट समजल्यानंतर प्राप्त होते. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आकलन पातळीवरती स्मरण आणि मर्मदृष्टी प्राप्त होणे, या दोन्ही गोष्टी प्राप्त होणे आवश्यक आहे. आणि हा पर्याय दर्शवणारा आहे पर्याय क्रमांक सी, जो की आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, आपण व्हिडिओमध्ये पाहिलेल्या होत्या पहा अध्यापनाच्या 3 पातळी. पहिली पाहिलेली होती स्मरण पातळी, दुसरी पातळी पाहिलेली होती आपण आकलन पातळी, आणि तिसरी जी पातळी पाहिली होती ती आहे रिफ्लेक्शन, ज्याला काय म्हणूया आपल्याला प्रतिक्रियात्मक पातळी किंवा चिंतन पातळी असं आपल्याला मराठीमध्ये म्हणता येईल. या 3 पातळीवरचं अध्यापन असतं, त्यातील आकलन पातळीशी संबंधित हा प्रश्न होता. ठीक आहे, पहा दुसरा प्रश्न काय आहे. मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपिकतेचा काळ रिकामी जागा हा होय. पर्याय आहेत बालपण, कुमारावस्था, प्रौढावस्था किंवा वृद्धत्व. या 4 पैकी नेमकी कोणती अवस्था ही बौद्धिक सुपिकतेचा काळ म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कुमारावस्था. कन्फ्यूज होऊ नका. बाल्यावस्थेमध्ये 85% विकास होतो, परंतु सर्वाधिक बौद्धिक कार्य करण्याची क्षमता ही कुमारावस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. स्वयं SWIAM चा ऑनलाईन डिस्कशन फोरम रिकामी जागा असतो. पर्याय क्रमांक ए शंका समाधान करण्यासाठी, स्वयंमूल्यांकनासाठी, व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी, वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. पहा काय पर्याय दिलेले आहेत आपल्याला. स्वयं हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती आपण कोर्सेस करत असतो, आणि हे कोर्सेस करत असताना त्या कोर्सचा एक भाग असतो ऑनलाईन डिस्कशन. मग या ऑनलाईन डिस्कशनचा उद्देश काय आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शंका समाधान करण्यासाठी. ठीक आहे, पहा हे जे पण नवीन प्लॅटफॉर्म आहेत, मूक्स आहेत, NPTEL चे कोर्सेस आहेत, जे की हे सर्व उच्च शिक्षणाशी संबंधित आहेत, याविषयीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चौथा प्रश्न आहे मित्रांनो, रिकामी जागाचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. शब्द व्यवस्थित लक्षात घ्या, इतिहास हा विषय शिकवता येत नाही. कोणते पर्याय आहेत? डिजिटल तक्ते, नकाशे, दिग्दर्शन पद्धती आणि भूमिका पालन पद्धती. तर या 4 पद्धतींपैकी कोणती पद्धत आपल्याला इतिहास शिकवण्यासाठी वापरता येणार नाही? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? दिग्दर्शन पद्धती. का बरं? कारण दिग्दर्शन पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर शिक्षक स्वतः एखादा प्रयोग करून दाखवतात. ठीक आहे, आणि त्यानंतर विद्यार्थी शिकत असतात. दिग्दर्शन या शब्दावरूनच लक्षात येतं आपल्याला दाखवायची गोष्ट. मग इतिहासात घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष दाखवता येतील का? तर नाही. त्यामुळे दिग्दर्शन ही पद्धती आपल्याला वापरता येत नाही. त्याउलट डिजिटल तक्ते, नकाशे आणि भूमिका पालन या पद्धती आपण वापरू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे रिकामी जागा श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. आता कोणत्या श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत? अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष, विशेष, प्रमाणित. या 4 पर्यायांपैकी या प्रश्नाचे उत्तर आहे अप्रत्यक्ष. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण रिकामी जागा हा होय. ठीक आहे. पर्याय काय दिलेले आहेत? वक्तशीरपणा, बुद्धिमत्ता, संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची आणि शेवटचा पर्याय आहे स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. या 4 पर्यायांपैकी कोणता गुण संशोधनामध्ये असणे सर्वात आवश्यक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. कारण अभिरुची नसेल तर व्यक्ती संशोधन करू शकणार नाही. कारण संशोधन ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया असते. जर आपण त्यात अभिरुची घेत असू तर ते काम आपण व्यवस्थित पूर्ण करू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपा च्या नोंदी करणे यास रिकामी जागा असे म्हणतात. कशाला काय म्हटलेलं आहे? चिंतनशील टिपा च्या नोंदी ज्या आहेत त्याला काय म्हणायचंय? सांकेतीकरण, टीप काढणे, निसंकेतीकरण, सूचना करणे. कोणता पर्याय बरोबर असू शकतो? तर पर्याय क्रमांक बी, टिपा काढणे. अगदी सरळ सरळ उत्तर या ठिकाणी आपल्याला सुचवलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. शैक्षणिक संपादन हे चल रिकामी जागा श्रेणीवर मोजले जाईल. पर्याय आहेत नामांकन, अंतर, गुणोत्तर आणि क्रमांकन. ठीक आहे. तर या प्रश्नाचं पर्याय किंवा उत्तर जो आहे ते आहे अंतर. कारण इथे काय दिलेले आहे? शैक्षणिक संपादन कसं आहे? अंतरा श्रेणीच्या मदतीनं ते मोजलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण रिकामी जागा हे असेल. पर्याय काय आहेत? मध्यमान, मध्यांक, बहुलक आणि विस्तार. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल मध्यांक. ठीक आहे. ज्या वेळेस अगदी 2 टोकाचे आलेली आकडेवारी असेल त्यावेळेस त्याचं केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण हे कोणतं असणार आहे? मध्यांक. ठीक आहे. संशोधन लेख रिकामी जागावर आधारित असतो. परत इथे पहा आपल्याला वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. संशोधन लेख हा रिकामी जागेवर आधारित असतो. प्राथमिक माहिती, दुय्यम माहिती, वर्णनात्मक माहिती आणि परत या 3 ऑप्शनला निवडण्यासाठी पर्याय दिलेत. केवळ 1, केवळ 2, 1 व 2, 2 व 3. ठीक आहे. तर मग संशोधन लेख कशावर आधारित असतो? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, म्हणजेच प्राथमिक आणि दुय्यम माहितीवर. ठीक आहे. कारण हे प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती हे जे दोन्ही घटक आहेत हे काय करतात? आपल्याला पुरावे सादर करून देतात. ठीक आहे. आणि या पुराव्यांच्या आधारावरच लेख लिहिला जाऊ शकतो. केवळ वर्णनात्मक माहितीवर नाही लिहिता येणार. कारण रिसर्च पेपर लिहिताना त्याला कोणत्या ना कोणत्या संशोधनाचा आधार द्यावा लागतो. ठीक आहे. पहा प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे 5 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला इथे उतारा दिलेला आहे. या ठिकाणी आपण पूर्ण उतारा न घेता नमुन्याखातर एक उदाहरण म्हणून त्या उतार्याचा काही भाग घेतलेला आहे. तर सरळ आपण या प्रश्नांची उत्तरं घेऊया. कारण आपण उतारा वाचत बसलो तर आपला जवळपास अर्धा तास उतार्यात जाऊ शकतो. भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण काय? खाली दिलेल्या पर्यायांपैकी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकमेवाद्वितीयता. ठीक आहे. 12वा प्रश्न काय आहे? पाश्चिमात्य राष्ट्रे नेहमी बकाळ आणि भयग्रस्त जीवन जगत असतात. कारण त्यांची वाङ्मय निर्मिती नेहमीच राष्ट्रसंघर्षाला प्रोत्साहन देतात. ठीक आहे. यावर जे 4 पर्याय दिलेत थेट उत्तर शोधायला सांगितलं नाही तर आपल्याला काय विचारले? हे पूर्ण विधान बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर. ठीक आहे. पहा किती विचारपूर्वक पर्याय दिलेले आहेत. मग आपण पूर्वार्ध आणि उत्तरार्ध कशाला म्हणायचं? तर या ठिकाणी जो आपल्याला अर्धविराम दिलेला दिसतोय इथून सुरुवातीचा भाग म्हणजे पूर्वार्ध आणि इथून पुढचा भाग म्हणजे उत्तरार्ध. मग हा विचार करून आपल्याला योग्य तो पर्याय निवडणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे संपूर्ण विधान चूक आहे. जेव्हा आपण उतारा वाचतो तेव्हा आपल्याला त्याचा आशय लक्षात आला की आपण योग्य तो पर्याय निवडू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य म्हणजे रिकामी जागा.
या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक डी, युद्धजन्यता. ओके. भारतीय वाङ्मय निर्मितीची प्रेरणा कशात आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, सांस्कृतिक संघर्षात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15वा, जो की उतार्यावर आधारित शेवटचा प्रश्न आहे. प्रस्तुत उतार्यास कोणते शीर्षक अधिक समर्थक आहे? ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी समर्थक शीर्षक सुचवायचे. तर मग ह्यासाठी आपण जर त्या उतार्याची व्यवस्थित थीम समजून घेतली तर आणि तरच आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकू. मग ते उत्तर काय योग्य आहे अपेक्षित या ठिकाणी? तर तो आहे पर्याय क्रमांक बी, वाङ्मय आणि संस्कृती. ठीक आहे मित्रांनो, पहा, उतारा वाचत असताना दोन पद्धतींचा उपयोग केला जातो. काही जण सुरुवातीला उतारा वाचतात आणि नंतर प्रश्न वाचून परत उतार्यामध्ये उत्तर शोधतात. तर काही जण काय करत असतात, अगोदर प्रश्न वाचतात आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच उतारा वाचत जातात आणि त्या पद्धतीनं उत्तर शोधतात. आपण ज्या पद्धतीने सराव केलेला आहे त्या पद्धतीने जर आपण या ठिकाणी उत्तरं लिहिली किंवा उतार्याचं वाचन करून शोधली तर आपला वेळ वाचेल आणि योग्य त्या उत्तरापर्यंत आपण सहज पोहोचू शकू. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया आपण. पहा काय दिले. न्यूकोमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये रिकामी जागा हा फार महत्वाचा घटक असतो. तर पहा, संप्रेषण चक्रामध्ये कोणता घटक महत्वाचा आहे? कोणाच्या मते? न्यूकोमच्या मते. प्रेषक, ग्राहक, माध्यम की संदेश? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, माध्यम. ठीक आहे. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्वपूर्ण असतो? पहा, सर्वात महत्वपूर्ण घटक विचारलाय आपल्याला, कारण हे सर्वच घटक आहेत संप्रेषणाचे, पण त्यातला सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. माध्यम, संदेश, प्रेषक की त्वरित प्रत्याभरण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो त्वरित प्रत्याभरण. कारण सेंडर पासून मेसेज गेला, रिसिव्हर पर्यंत पोहोचला, त्याला काही अडचण निर्माण झाली तर त्याच्यावर प्रत्याभरण मिळणं आवश्यक आहे, तरच त्या संदेशाचं काही ना काही आउटपुट मिळणार आणि आउटपुट मिळालं तरच तो संदेश यशस्वी झाला. यावरून पर्याय क्रमांक डी काय म्हणतो? त्वरित प्रत्याभरण मिळणं आवश्यक आहे. ठीक आहे. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली, हे संप्रेषण रिकामी जागा प्रकारचे आहे. कोणत्या प्रकारचं असेल? अनुलंब, क्षैतिज, अनौपचारिक आणि दूरस्थ. पहा, सर्व या ठिकाणी संप्रेषणाचे प्रकार या ठिकाणी दिलेत पर्यायामध्ये आणि आपल्याला त्याचं उदाहरण दिले, त्यावरून आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. कारखान्यातील पर्यवेक्षकाने काय केलं? आज्ञा दिली आणि कामगारांनी ती पाळली. मग काय असेल बरं या प्रश्नाचं उत्तर? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, अनुलंब. अनुलंब याचा अर्थ काय? की कोणीतरी उच्च पातळीवरचा व्यक्ती असतो, तिथून आज्ञा देत देत खाली येता येतं आणि सर्वात खालच्या पातळीवर जो कोणी व्यक्ती असेल तो त्या आज्ञेचा अवलंब करतो किंवा त्या संप्रेषण प्रक्रियेमध्ये सर्वात खालच्या पातळीवर असतो. ठीक आहे. याला म्हणायचं अनुलंब संप्रेषण. क्षैतिज संप्रेषण कसं असतं? तर ज्याच्यामध्ये सर्व संप्रेषण करणारे एकाच पातळीवर असतात. समजा आपण विद्यार्थ्यांमधील चर्चा म्हटली तर ही कशी असणार आहे? क्षैतिज प्रकारची असणार आहे, ज्याच्यात सर्वजण समान पातळीवरचे असतील. अनौपचारिक चर्चा कोणती आहे? की समजा कर्मचाऱ्यामध्ये इतर विषयावर झालेल्या गप्पा, बैठकीत मारत असलेल्या गप्पा, या काय आहेत? अनौपचारिक संप्रेषणाचे उदाहरण आहेत. तर जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन समूह प्रत्यक्ष समोरासमोर न राहता दूरस्थ साधनांचा उपयोग करून जेव्हा संवाद घडवून आणतात त्यावेळेस त्याला दूरस्थ संप्रेषण असं म्हणतात. या संकल्पना पण आपण या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं आपण अनुलंब संप्रेषण किंवा अनुलंब प्रकारचे हे संप्रेषण होते. पुढचा प्रश्न घेऊया. ग्राहकाचे अनावधान हे रिकामी जागावर परिणाम करू शकते. प्रेषक, संदेश, माध्यम, संप्रेषणाची परिणामकारकता कशावर परिणाम करू शकतो? ग्राहक म्हणजे ज्याला मिळणार आहे तो संदेश. ठीक आहे. त्याचं दुर्लक्ष कशावर परिणाम करेल मग? तर पर्याय क्रमांक डी, संप्रेषणाची परिणामकारकता. कारण त्याला संदेश मिळाला आणि नंतरच तो रिप्लाय करेन, पण त्याचं दुर्लक्ष असलं तर त्या परिणामकारकतेवर त्याचा परिणाम दिसून येईल. ठीक आहे. 20 नंबरचा प्रश्न घेऊया मित्रांनो.
दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. कारण रिकामी जागा. का बरं दूरदर्शनवरील काही कार्यक्रम समाजाला चुकीच्या दिशेने नेतात? पर्याय दिलेत पहा. श्रोत्यांची संख्या खूप असते, श्रोते निरक्षर असतात, श्रोत्यांचा समूह बहुजिनसी असतो, प्रेक्षक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. पहा किती सुंदर मुद्दा मांडलेला आहे या ठिकाणी. कारण हे सामाजिक वास्तव आहे आणि ते आपल्याला विचार करायला सुद्धा भाग पाडतं. आणि व्यवस्थित विचार केला तर संकल्पना माहीत नसल्या तरी सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. म्हणजे काय बरं? तर प्रेषक कोण आहे या ठिकाणी? दूरदर्शन वाहिनी जी आहे ही काय आहे? प्रेषक आहे, जी काय करायली तिथून संदेश पाठवते आहे, जी काय कार्यक्रम आहे ते प्रसारित करत आहे. आणि ग्राहक कोण आहेत? तर तुमच्या आमच्यासारखे त्या दूरदर्शनला पाहणारे हे सर्व काय आहेत? ग्राहक. मग या दोघांचा अवबोध जो आहे तो वेगळा आहे. एखाद्या घटनेकडे दूरदर्शन वेगळ्या पद्धतीने दृष्टिकोनातून पाहून मांडत असेल तर ग्राहक एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असेल आणि यातून निर्माण होणारा गोंधळ जो आहे तो समाजाला चुकीच्या दिशेने नेतो, असं या प्रश्नाचं मत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घे. एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला 5 रस्त्यांनी इतर ठिकाणाहून जोडलेले आहे. 10 चौक आहेत व कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात 4 रस्ते मिळतात. जर 10व्या चौकात n रस्ते मिळत असतील तर खालीलपैकी कोणती n ची संख्या किंमत अशक्य आहे? पहा, गणिताशी संबंधित प्रश्न आहे. सुरुवातीला काय सांगितले? 5 रस्त्यांनी इतर ठिकाणाहून येतं. समजा हे एक ठिकाण आपण पकडलं, 1 2 3 4 आणि 5 ठिकाणावर रस्ते येत आहेत. आणि या रस्त्यातून काय होतं? पुढे जाताना कुठे ना कुठे चौक तयार होतोय. पहा, या ठिकाणी हे रस्ते छेदले तर मग असा छेद तयार होऊन जो भाग येतो तो चौक आहे. असे किती चौक आहेत? तर 10 आहेत. आणि याची जी अंतर्गत रस्ते आहेत या चौकातून जाणारे हे कुठेही संपत नाहीत, म्हणजेच ते पुढे कोणत्या ना कोणत्या रस्त्याला मिळतात. तर मग असे किती नंबर येणं अशक्य आहे? हा अतिशय किचकट स्वरूपात हा प्रश्न मांडलाय, पण याची व्यवस्थित मांडणी केली तर आपण ते उत्तर शोधू शकतो आणि तो पर्याय असेल सी 6. एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्यांच्या पर्समध्ये असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याचे दिलेले वचन तो पाळू शकेल? ठीक आहे, पहा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे. बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आहे, पर्समध्ये काहीच रक्कम नसताना पर्समधील रक्कम निम्मी निम्मी वाटून दिल्याने, कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने, त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा नाणी यांची संख्या सम आहे तेव्हा. ठीक आहे, मांडणी व्यवस्थित करून घ्यायचं आणि प्रश्नाचं उत्तर शोधायचं. पर्याय क्रमांक ए, पर्समध्ये काहीच रक्कम नसताना. पुढचा प्रश्न घेऊया. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळांचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? पहा प्रश्न कसा विचारलेला आहे. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? 1 तास, 1 तास 5 मिनिटे, 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 6 मिनिटानंतर. ठीक आहे, 1 तास 6 मिनिटानंतर. पहा, विचार करण्यासारखा अतिशय सुंदर असा प्रश्न आहे. कारण 1 ची पोझिशन ही 12च्या नंतर असते. जेव्हा मिनिट काटा 12 वर आहे, तास काटा 1 वर आहे, त्यानंतर मिनिट काटा पुढे सरकून तास काट्याच्या बरोबर येण्याची पोझिशन आहे. मग ही 1 तास 5 मिनिटानंतर येऊ शकते किंवा 1 तास 6 मिनिटानंतर सुद्धा येऊ शकते. अतिशय विचार करण्याला
भाग पाडणारा असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 6 मिनिटानंतर. कारण दोन्ही जे काटे आहेत त्यांची पोझिशन चेंज होणारी आहे. पहा, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, एका पुस्तकाची किंमत -20% ने कमी केली व त्याचा खप 25% ने वाढवला तर पूर्वीच्या उत्पन्नात किती फरक पडला? एका पुस्तकाची किंमत -20% ने कमी केली. 100 रुपयाचं पुस्तक आहे, त्याची किंमत -20% ने कमी केली, मग ती किंमत किती झाली? 80 रुपये. ठीक आहे. आणि 80 रुपये झाल्यानंतर काय झालं? 25% न खप वाढला. मग ह्या 25% ने वाढला म्हणजे अगोदर 100 पुस्तकं विकायची, 100ला 100, तर आता किती झाले? 125 झाले. तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? या पद्धतीनं मांडणी करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक डी, 0. आपण आता 25वा प्रश्न पाहूया. एक वस्तू 2120 रुपयांनी विकल्याने मिळणारा नफा व तीच वस्तू 1480 रुपयांनी विकल्याने होणारा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल? ह्या बऱ्याचशा प्रक्रिया या ठिकाणी यामध्ये दिलेल्या आहेत. नफा व्हावा आणि तोटा किंमत कमी झाल्यानंतर व्हावा यासाठीचा फरक काढावा लागेल. त्यामुळे आपल्याला नफा होण्यासाठीची किंमत, तोटा होण्यासाठीची किंमत आणि त्यानंतर परत त्या किमतीवर 20% नफा व्हावा यासाठीची किंमत, या सर्व गोष्टी काढून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. तेव्हा ते येईल 2160 पर्याय क्रमांक ए. आपण या ठिकाणी पूर्ण उदाहरण सोडून देत नाहीयेत, कारण आपल्याला सोडवण्याची दिशा मिळाली की आपण ते उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. पुढचं उदाहरण घेऊया मित्रांनो. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शविणाऱ्या पद्धतीने मांडा. दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू, बेरोजगारी, आजार. पहा, शब्द महत्वाचे दिलेत, सिंपल दिलेत, पण यांना क्रमानं लावायचं आपल्याला. कशामुळं काय होतं ते. जेव्हा आपण याला क्रमानं लावू तेव्हा आपल्याला काय पर्याय मिळतो? तर 2, 4, 1, 3 आणि 4 आणि 5. कारण मृत्यू हा शेवटी आला पाहिजे. ओके, हे तर सरळ गोष्ट आहे. मग असा 1, 2, 4, 3, 5 पर्याय कोणता दर्शवतोय आपल्याला? कोणत्या क्रमांकाला सुरुवाती घ्यावा लागला आपल्याला? 2 नंबरचा पर्याय हा 1 नंबरला असला पाहिजे, लोकसंख्येला. ठीक आहे, तो इथे येतोय. आणि मृत्यू हा पर्याय शेवटी असला पाहिजे, जो मुद्दा म्हणून आपल्याला प्रत्येक पर्यायात शेवटी दर्शवला आहे. पण मधली सिक्वेन्स पण लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हा या प्रश्नाचं उत्तर असेल. जर एका संकेताच्या आधारे QTXL चे रूपांतर OPTG असे होत असेल तर त्याच संकेताच्या आधारे GKNS चे रूपांतर काय असेल? पहा, रूपांतर जेव्हा आपण कोडिंगचं करत असतो तेव्हा आपल्याला एकाखाली एक मांडणी करून घेणं अत्यंत गरजेचं असतं. QTXL या अक्षरांना कसं मांडलेलं आहे? OPT आणि G. मग आपण यामधला संबंध शोधायचा सुरुवातीला. Q नंतर P काय आहे, T नंतर P मध्ये काय आहे संबंध, X नंतर T मध्ये काय संबंध आहे, L नंतर G मध्ये काय संबंध आहे. हा उलट क्रमाकडे गेलेलो आहे, OPQ. ठीक आहे, खालून म्हणजे काय केलेलं आहे, इथं P सोडलं, Q घेतलं, इथे काय केलं, RS एक अक्षर सोडून दिलं, इथं RS 2 अक्षर सोडले, इथे काय केलं, UVSTU V हे अक्षर सोडून दिलेले आहेत आणि इथे HIJK 4 अक्षर सोडून दिलेले आहेत. म्हणजेच काय केले चाललेलं आहे, एक एक अक्षर प्लस करत पुढचं अक्षर घेतलं. हीच सिक्वेन्स आपण वापरून काय करायचंय, GKNS
एन एस यांच्यासाठी कोणते अक्षर वापरले जाऊ शकतात ते शोधायचे. असा विचार जेव्हा आपण करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आलेलं असेल पर्याय क्रमांक, ठीक आहे, शोधून काढायचं असं उत्तर. आपण याच्यापासून उलट क्रमाने सुद्धा जाऊ शकतो. यासाठी मांडणी काय करायची आपल्याला, ABCD ची मांडणी करून घ्यायची. बघा, जेव्हा आपण हे प्रश्न सोडवत असतो अगदी सुरुवातीला जेव्हा आपल्याला रफ शीट दिली जाते त्यावेळेस या पद्धतीने आपण ABCD मांडून घ्यायची, ABCD ते M पर्यंत, कारण 26 अक्षर आहेत आणि तिथून परत N पासून उलटी मांडून घ्यायची, MNOP, तर A खाली Z आलं पाहिजे. या क्रमाने जेव्हा आपण ABCD मांडतो परत त्याला वरून आणि खालून हे नंबर द्यायचे आहेत. ठीक आहे, ही पद्धत सर्वांना जवळपास माहीत असते, पण आपण सुरुवातीला जर मांडून घेतलं तर हे प्रश्न सोडवणं आपल्याला कमी वेळेत शक्य होतं. ठीक आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचे. जरी आपल्याला उत्तर पर्यायामध्ये नाही दिसलं आणि हा प्रश्न आपल्याला वाटलं की विद्यापीठाच्या माध्यमातून चुकीचा आला तरी त्याचं गुणांकन आपल्याला होऊन जातं. ठीक आहे, फक्त पॅटर्न ओळखणं अत्यंत गरजेचं आहे, कारण पॅटर्न ओळखला नाही तर पर्याय योग्य असो की अयोग्य आपण त्या पर्यायापर्यंत पोहोचू शकणार नाही. चला पुढे जाऊया. बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. कॉम्प्लान पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते. हे कशाचे उदाहरण आहे? भारतीय तर्क पद्धती जी आहे त्यातील तर्क काढण्याची जी पद्धती आहे, उपप्रकार आहे, त्याच्याशी संबंधित उदाहरण दिलंय. व्याप्ती, हेत्वाभास, प्रत्यक्ष प्रमाण का उपमान, या 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर काय असणार आहे? तर हेत्वाभास, कारण इथे एक आभास निर्माण केला जातोय या गोष्टींशी कंपॅरिझन, तुलना करून. कशासोबत? बोर्नव्हिटा आणि पाणी. ठीक आहे, प्लस कॉम्प्लॅन आणि पाणी, प्लस काय केलं गेलेलं आहे? मिल्क आणि पाणी, आणि याच्यावरून काय कन्क्ल्युजन काढण्याचा प्रयत्न केलाय की पाणी पिल्याने शक्ती येते. बरोबर, हेतू ठरवून आपल्या पुढे गोष्ट तयार केलेली आहे. न इथं व्यापक गोष्ट मांडलेली आहे, ना ही प्रत्यक्ष प्रमाण दिलेलं आहे, ना कोणत्या गोष्टीची उपमा दिलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. खालील विधानांच्या आधारे पुढील पैकी निष्कर्ष उचित कोणते आहेत? काय विधान दिलंय? सर्व पक्षी पांढरे आहेत, सर्व पोपट पक्षी आहेत. निष्कर्ष काय काढला मग? काही पक्षी पांढरे आहेत, काही पोपट पांढरे आहेत. निष्कर्ष 3, सर्व पोपट हिरवे आहेत, काही पक्षी पांढरे आहेत. मग या 4 निष्कर्षांपैकी कोणते निष्कर्ष बरोबर आहेत? मग हे उदाहरण कसे सोडवायचे आपण? तर सर्व पक्षी पांढरे आहेत. ठीक आहे, पक्षी घेऊया आणि पांढरा रंग घेऊया. मधलं उदाहरण घेऊया सर्कल पक्षासाठी, आणि हे दुसरं सर्कल घेऊया आपण पांढऱ्या रंगासाठी, कारण पक्षी सर्व पांढऱ्या रंगात आले म्हणजे सर्वजण झाले. पुढे काय दिलेलं आहे आपल्याला? सर्व पोपट पक्षी आहेत, आणि मग पोपटाला याच्यामध्ये सर्कल बनवावं लागेल आपल्याला पोपट म्हणून, आणि मग निष्कर्षांचा विचार करावा लागेल. व्हेन आकृतीच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारचे आपण प्रश्न सोडवू शकतो, फक्त ते योग्य पद्धतीनं मांडणं गरजेचं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 1 आणि 2 नंबरचे निष्कर्ष. काही पक्षी पांढरे आहेत, कारण पक्षी पांढऱ्यामध्ये आले आहेत, आणि दुसरा काय आहे? काही पोपट पांढरे आहेत, कारण ते पांढऱ्या रंगाच्या मध्येच आलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक 31 आणि 32 साठी आपल्याला एक आलेख दिलेला आहे. या आलेखामध्ये काय दिलेलं आहे? तर महाविद्यालयातील उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची 2012 ते 15 मधील आकडेवारी दर्शवलेली आहे. ठीक आहे, या ठिकाणी अनुत्तीर्णसाठी रिकामा कॉलम आहे आणि उत्तीर्णसाठी रेषा असणारा कॉलम आहे. तर 2012 साली 200 विद्यार्थी काय झाले होते? उत्तीर्ण झाले होते, तर 500 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. या एकूण माहितीवर आपल्याला या ठिकाणी 31 आणि 32 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय, सोडवायचं. ठीक आहे, पण अगोदर 31 नंबरचा प्रश्न घेऊया. कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किंवा टक्केवारी सर्वात जास्त आहे?
पहा इथं टक्केवारी विचारलेली आहे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची. आपण परत त्या आकृतीकडे जाऊया. पहा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी कोणत्या क्रमाने दाखवलेले आहेत या ठिकाणी रेषांनी. इथे 200 झालेत उत्तीर्ण, इथे 400 झालेत, इथे 500 आहेत, इथे 700 आहेत. पण ही झाली संख्या, आपल्याला टक्केवारी विचारलेली. मग टक्केवारी कशी काढावी लागेल आपल्याला? या दोन्ही समजा 2012चं उदाहरण आपण घेतलं तर पहा उत्तीर्ण किती आहेत? 200 जण उत्तीर्ण झालेले आहेत. अनुत्तीर्ण किती आहेत? 500 जण आहेत. एकूण किती जण होते? 700. बरोबर. मग 700 पैकी किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? 200. म्हणजे टक्केवारी किती आली याची? तर उदाहरण सोडवले 100 पैकी किती? मग उदाहरणाची मांडणी कशी होईल? 200 गुणिले 100 भागिले 700. 0 0 कटले. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल? या उदाहरणाची मांडणी करून हे प्रश्न सोडवावे लागतील. मग टक्केवारी किती येत आहे आपली त्याच्यानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी हे 2 शून्य कटले. मग 7 ना आपल्याला भाग द्यावा लागेल इथे. 7 दोन्ही 14 उरले किती? 6. 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. 8चा भाग बसतोय 28. परत 3 उरले, दशांश देऊन 0 घेतला. 7 त्रिक 21, 7 चौक 28, 4चा भाग बसला म्हणजे 28.4%. अशी ही या 2012च्या उत्तीर्णची टक्केवारी येत आहे. ठीक आहे. तर मग ह्या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाची टक्केवारी काढावी लागणार आणि या टक्केवारीवरून आपल्याला ठरवावं लागणार की कोणत्या वर्षी सर्वाधिक विद्यार्थ्यांची टक्केवारी होती. डायरेक्ट आपल्याला अंक पाहून ते उदाहरण सोडवता येणार नाही. सिंपल गोष्ट असते पण ती लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण थोडं विश्लेषण या ठिकाणी काही जागेवर देत आहोत. पर्यायाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक डी 2015. पहा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी आपला 30 नंबरचा घेऊया. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनामधील संबंध बरोबर दाखवते? कोणत्या संकल्पना दिल्यात? वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया आणि माता. पहा शब्द कसे दिलेले आहेत? वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया आणि माता. आणि या गोष्टी दर्शवणारे काय आहेत? आपल्याला प्रश्न शोधायचे आहेत. सॉरी, फेन आकृती शोधायची आहे. ठीक आहे. आता खेळाडू आल्या, स्त्रिया आल्या आणि माता आल्या. पहा स्त्रिया ज्या आहेत या स्त्रियांपैकी काही स्त्रिया काय असणार आहेत? माता असणार आहेत. बरोबर. काही स्त्रिया माता नसू शकतात. मग यांना जर आपण स्त्रिया गृहीत धरलं, ठीक आहे, आणि यांना माता गृहीत धरलं, या स्त्रिया आहेत पण त्यांच्यापैकी काही माता नाहीत. या लक्षात येतो मुद्दा. आणि वैयक्तिक खेळाडू, या खेळाडूंचा पण विचार करावा लागेल आपल्याला. मग तो विचार जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की त्या सर्कलला स्वतंत्रपणे विचारात घेऊन मांडावं लागतं. ठीक आहे. आणि ही मांडणी जेव्हा आपण करतो त्यावेळेस पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं. मग या मांडणीमध्ये आणि या बी मध्ये कसा फरक आढळला? काय गृहीत धरलं असेल बरं या ठिकाणी? स्त्रियांचं सर्कल हे घेतलं आणि हे मातांचं सर्कल घेतलं. कारण ज्या माता आहेत त्या सर्व स्त्रिया असणार. सरळ स्पष्ट गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर हे काय घेतलंय? वैयक्तिक खेळाडूचं सर्कल घेतलेलं आहे. कारण जे काही वैयक्तिक खेळाडू आहेत त्यातील काही स्त्रिया असतील, काही माता असतील. लक्षात येते? मांडणी करणं फार महत्वाचं आहे. आपण सगळ्या पद्धतीने विचार करून मांडणी केली की व्हेन आकृतीचं उदाहरण आपण अगदी व्यवस्थित सोडवू शकतो. ठीक आहे. 31 नंबरचा प्रश्न जो की आपण सोडवलेला आहे. 33 नंबरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. 12 निरीक्षणांचे गणित मध्ये 40 आहे. किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. तर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणितीमध्ये. ठीक आहे. 33 नंबरचा हा आपला प्रश्न आहे. याचं उत्तर असेल बदलणार नाही. 32 नंबरचा प्रश्न आहे जो आपण आलेख पाहिला त्या आलेखावर आधारित 2012 आणि 15 या सर्व वर्षीची एकत्रित्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आहे. सर्व जवळपास मिळते जुळते दोन्ही प्रश्न आहेत. टक्केवारी जर काढली एकदा आपण तर दोन्ही प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. हा मुद्दा लक्षात घेऊन पण आपण या उदाहरणांकडे गेलं पाहिजे, कारण आपल्याला वेळेचं भान सुद्धा राखणं तेवढंच गरजेचं असतं.
पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. 34 आणि 35 साठी खाली माहिती दिलेली आहे आपल्याला. 80 पैकी 35 क्रिकेट खेळतात, 42 हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात, 8 दोन्ही क्रिकेट व हॉकी खेळतात, दोन्ही क्रिकेट व फुटबॉल खेळतात, 7 दोन्ही हॉकी व फुटबॉल खेळतात, सर्व प्रकारचे खेळ खेळतात. याच्यावर आधारित आपल्याला 34 आणि 35 नंबरचा प्रश्न सोडवायचा. मग ह्या प्रश्नाची फक्त मांडणी आपण लक्षात घेऊ कशी करायची आहे आपल्याला. पहा कशी मांडणी करायची, हा याला म्हणायचं कूट प्रश्न. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये मांडणी कशी करायची आहे आपल्याला. हॉकी खेळणारे, ठीक आहे, त्याच्यानंतर क्रिकेट खेळणारे, त्यानंतर कोणता खेळ आहे, फुटबॉल खेळणारे, त्यानंतर दोन्ही खेळ खेळणारे, तिन्ही खेळ खेळणारे, अशी विभागणी करायची आणि त्याच्यामध्ये ते आकडे मांडून टाकायचे. आणि जेव्हा आपण हे आकडे विभाजन करू, दिलेल्या माहितीचं व्यवस्थित विश्लेषण करू, तेव्हा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देता येतील. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती, ही आहे 61. पहा मुद्दा आपण या ठिकाणी क्ल्यू देत आहोत की मांडणी कशी करायची कूट प्रश्नाची. ठीक आहे. तुम्ही ही मांडणी करा आणि त्यानंतर उत्तर शोधा. ठीक आहे. 35 नंबरचा प्रश्न त्याच माहितीवर आधारित आहे. फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती आहे. 2 प्रकारचे खेळ कोणते दिलेले आहेत मग. 8 दोन्ही खेळ खेळणारे आहेत. कोणते, क्रिकेट व हॉकी. 10 दोन्ही खेळ खेळणारे आहेत, क्रिकेट व फुटबॉल खेळतात. 7 दोन्ही खेळ खेळणारे आहेत. ठीक आहे. आणि 3 सर्व तिन्ही प्रकारचे खेळ खेळणारे आहेत. 18 2 20 आणि 5 25. ठीक आहे. असा विचार केला तर आपलं उत्तर बरोबर पोहोचतंय का, त्या माहितीच्या विश्लेषणाअंती आपण सांगू शकतो. इथं पर्यायामध्ये जरी 25 दिसत नसलं आपल्याला, तरी त्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित माहितीचं वर्गीकरण करावं लागेल आणि आपण योग्य पर्याय डी पर्यंत पोहोचू शकू. ठीक आहे. दिशा आपण या ठिकाणी देत आहोत, विश्लेषण व्यवस्थित करून घ्या. 36वा प्रश्न आहे. आता ICT आधारित प्रश्न सुरू झालेले आहेत पहा. कम्प्युटरवर आधारित असणारे. ERNET एअरनेट या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, सॅम पित्रोदा. ठीक आहे. पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मेसेंजर आहे. इन्स्टंट मेसेंजर म्हणून पहा, शब्द तर ओळखीचे आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप. मग यांच्यापैकी इन्स्टंट मेसेंजर म्हणून कोण ओळखलं जातं तर व्हॉट्सअप, कारण सर्वात गतीनं मेसेजिंग केली जाते, वापरला जातो. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे. अत्यंत करंट इश्यूशी संबंधित प्रश्न होता तत्कालीन. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD म्हणजे काय. रिकामी जागा. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. पर्याय क्रमांक सी. पाण्यामध्ये कोली असणे म्हणजे पाणी रिकामी जागा मुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. कशामुळं. मलमूत्र, तेल, जंतुनाशक का तणनाशक. नेमकं काय मिसळल्यानंतर त्या पाण्याला ह्या ग्रेडनं संकेतित केलं जातं. कोणता आहे तो पर्याय तर पर्याय क्रमांक ए, मलमूत्र. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढील प्रमाणे आहे. किती प्रमाण आपण दिवसा नागरी वस्तीमध्ये ध्वनी तीव्रतेचं ठेवू शकतो जास्तीत जास्त. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 55 डेसिबल. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे बेसेल परिषद. ठीक आहे. 44 क्रमांकाचा प्रश्न घेऊया. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत.
यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो. कोणता कायदा आहे प्रदूषणाचा जो बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून ओळखला जातो? पर्याय क्रमांक सी, पर्यावरण संरक्षण कायदा. पुढचा प्रश्न घेऊया. सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवलेली आहेत? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ठीक आहे, ही गोल्स नेमकी किती ठरवलेली आहेत, उद्दिष्ट, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्नाचं उत्तर आहे एकूण 17. खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? पर्याय आहे तक्षशिला. PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षाचा असावा व प्रबंधाबरोबर दोन्ही परीक्षा असावी, ही शिफारस रिकामी जागा आयोगाने केली होती. कोणत्या आयोगाने केली होती? डॉक्टर राधाकृष्णन आयोग. ठीक आहे. सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासाची किती ध्येय ठरवलीत? हा परत घेतलाय प्रश्न. 17 असं त्याचं उत्तर होतं. 50वा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करत नाही? शब्द महत्वाचा लक्षात घ्या. DBT, DST, ICSSR, NCTE. याची फुल फॉर्म माहीत असले की आपण सहज या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो आणि ते आहे NCTE. पुढचा प्रश्न आहे. शिक्षक शिक्षण हे रिकामी जागा होय? व्यावसायिक शिक्षण, धंदे शिक्षण, तांत्रिक शिक्षण का कौशल्य शिक्षण? शिक्षक शिक्षण हे कोणत्या प्रकारामधलं शिक्षण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्यावसायिक शिक्षण. PhD साठी प्रबंधाबरोबर तोंडी परीक्षा, हा पण प्रश्न आपण रिपीट घेतलाय. राधाकृष्णन आयोग. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे साली केले गेले. कोणत्या साली मानव संसाधन असं नाव दिलेलं आहे शिक्षण मंत्रालयाला किंवा शिक्षण खात्याला? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या दिलेल्या पर्यायातून शोधायचं आहे. आपण इथं मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. सुरुवातीला शिक्षण मंत्रालय दिलं, नंतर पुढे काय झालं, त्यालाच मानव संसाधन मंत्रालय म्हणून पण नाव दिलं आणि सध्या करंट सिच्युएशन मध्ये परत काय केलेलं आहे, शिक्षा मंत्रालय म्हणून नाव दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बदल होत गेलेले आहेत. तर हा पर्याय आपण शोधणे या ठिकाणी आवश्यक आहे दिलेल्या पर्यायातून किंवा आपल्याला असलेल्या करंट अशा माहितीतून. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा जो पेपर सोडवलेला आहे तो 26 सप्टेंबर 2019 रोजी झालेला पेपर आहे सेट परीक्षेचा. ठीक आहे, त्यातील हे सर्व प्रश्न आहेत. हे प्रश्न आपल्याला अत्यंत उपयोगाचे ठरतील. एखाद्या वेळेस एखादा दुसरा प्रश्न रिपीटही होऊ शकतो. तर ही तयारी करण्यासाठी गुरुकृपा अकॅडमीने आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. जर व्हिडिओ आवडला असेल, उपयोगाचा वाटला असेल, तर गुरुकृपा अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.